दुःखद बातमी आहे. कदाचित आताची पिढी त्यांना बालचित्रवाणी माहीत पण नसेल, जे शाळेमध्ये शिकतात, कारण त्यांच्यासाठी खूप कार्टून चॅनल्स आहेत. पण एक खूप मोठी पिढी अनेक वर्ष बालचित्रवाणीवरच त्यांच्या लहानपणाच्या सगळ्या मनोरंजन होत राहिलं. ती बालचित्रवाणी आता कायमची बंद होणार आहे. बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर चालत नाहीत आणि जे दुकान चालत नाही ते ठेवून काय करायचा उपयोग, असं सांगत बालचित्रवाणीनं बालभारती बरोबर ई-लर्निंग युनिट म्हणून आता बालचित्रवाणी काम करेल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. त्यामुळे बालचित्रवाणी बंद होण्याचे स्पष्ट संकेत मिळतात. याचबरोबर बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्रक्रिया सुरू झाली अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळेस दिली. गेल्या अनेक वर्षांपासून दूरदर्शनवर बालचित्रवाणीचा कार्यक्रम होतोय. त्यात सुधारणा करण्याऐवजी तो बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्या दूरदर्शनवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काही उपयोग नाही. त्यामुळे काळानुरूप शिक्षण बदललं पाहिजे. त्यामुळे बहुधा ई-लर्निंग विभाग सुरू केला तर बालभारतीचं कालांतराने बालभारती प्रिंटिंग बंद होईल आणि ई-लर्निंगच बालभारती चालेल अजून 20 वर्षांनी. त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे. उगाच इमोशनल एखाद्या संस्थेवर होऊन आपण त्या संस्थेचं नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती कशी बदलून टिकवता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवता येईल यावर माझा जोर आहे. पण बालचित्रवाणी पाहत पाहत अनेक पिढ्या शाळेतून कॉलेजमध्ये पोहोचल्या, हे कोणाला नाकारता येणार नाही.